brought to you by Madhav Bagh. माधव बाग हृदय संगिनी या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस्ड कॉल द्या 022-48-96-82-82. राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 6 दिवस उलटून गेले आहेत, पण अजून सरी राज्यामध्ये या निकालाची चर्चा आहे. या निकालामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं असून महाविकास आघाडीचा या निकालामध्ये सुपडा साफ झाला आहे. पण महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अजून तरी ईव्हीएम वरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. ते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की राज्यातील बहुतांश मतदारसंघामध्ये समसमान मतं आहेत आणि एका ठराविक रेंजमध्ये सर्वांना मतं पडली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ते मतदारसंघ कोणते, त्या मतदारसंघामध्ये कोणत्या उमेदवारांना समान मतं आहेत आणि ती रेंज काय आहे हेच या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहतात मुंबई तक. आता जर आपण पाहिलं तर सातारा जिल्हा घेऊया. सातारा जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघ आहेत, पाटण आणि कराड उत्तर. या पाटण मतदारसंघात सत्यजित पाटणकर आणि यांना जवळपास 90,935 मतं आहेत. त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं आहेत. आणि त्यानंतर कराड उत्तरमध्ये पाटील बालासाहेब जे शरद पवारांचे उमेदवार आहेत त्यांना जवळपास 90,900 अशी सेम मतं आहेत. हे सातारा जिल्ह्यातील 2 मतदारसंघ झाले. आपण जर आता यवतमाळ जिल्हा पाहिला तर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघ अजितदादांचे उमेदवार आहेत इंद्रनील नाईक. त्यांना मताधिक्य आहे 1,27,964. आणि यवतमाळ जिल्ह्यातील दुसरा मतदारसंघ आहे आर्णीमध्ये भाजपचे उमेदवार आहेत राजू नारायण तोडसम. त्यांना सुद्धा मतं आहेत 1,27,203च्या जवळपास. म्हणजे ही दोन्ही मतं सारख्या रेंजमध्ये असल्याचं दिसून येत आहे. आता जर आपण सिंधुदुर्ग जिल्हा पाहिला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघ आहेत. एक आहे सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर निवडून आलेत, एकनाथ शिंदेचे ते उमेदवार आहेत. आणि कुडाळमध्ये निलेश राणे निवडून आले, ते भाजपमधून नुकतेच निवडणुकीच्या आधी शिवसेनेत दाखल झाले होते आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून ते निवडून आले आहेत. आता आपण दीपक केसरकर यांची मतं पाहूयात. 81,008 मतं त्यांना मिळाली आहेत दीपक केसरकर यांना. तर निलेश राणे यांना जवळपास 81,659 मतं मिळाली आहेत. म्हणजे 81,000ची ही रेंज आपल्याला समान दिसते आहे. जर आपण चंद्रपूर जिल्ह्यात पाहिलं, विदर्भामध्ये बल्लारपूरमधून भाजपचे नेते आहेत सुधीर मुनगंटीवार. ते मंत्री आहेत 2014 पासून राज्यामध्ये. ते आमदार पण आहेत. लोकसभा निवडणुकी त्यांनी लढवली होती, पण त्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. आता सुधीर मुनगंटीवार यांना बल्लारपूर मतदारसंघात किती मतं मिळाली आहेत तर 1,05,969 मतं त्यांना मिळाली आहेत. आणि चंद्रपूर जिल्ह्यातीलच दुसरा एक मतदारसंघ आहे चंद्रपूर म्हणून. तिथे किशोर जोरगेवार आहेत जे की अपक्ष होते. ते नुकतेच विधानसभेच्या आधी भाजपमध्ये आले. त्यांना मतं किती मिळाले तर 1,06,841. अवघ्या 1,000च्या मतांचा फरक असल्याचा आपल्याला दिसून येते. आपण आता विदर्भातील दुसरा जिल्हा आहे वर्ध्यामध्ये पाहूयात. वर्ध्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाला जे उमेदवार ज्यांची मतं पडली ते काँग्रेसचे उमेदवार आहेत ते शेखर शेंडे. त्यांना मतं मिळाली आहेत 84,597. आणि वर्ध्यातील दुसरा मतदारसंघ आहे हिंगणघाट आणि तेथील दुसऱ्या क्रमांकाची ज्यांना मतं मिळाली आहेत ते अतुल वंडिले आहेत. ते शरद पवारांचे उमेदवार आहेत. त्यांना मतं मिळाले आहेत 84,484. हे दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे असून त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली असून ते 84,000च्या आसपास मतं असल्याचं आपल्यास दिसून येतं. जर आपण आता बुलढाणा जिल्हा पाहूया, विदर्भातीलच हा जिल्हा आहे. तेथील 2 मतदारसंघ आहेत मलकापूर आणि चिखली. मलकापूरमध्ये चैनसुख संचिती जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे विजय उमेदवार आहेत. त्यांना मतं मिळाले आहेत 1,09,921. आणि त्यातूनच आपण चिखली मतदारसंघ पाहूया जिथे की श्वेता महाले आमदार आहेत. चिखलीमधून भाजपच्या त्या आमदार आहेत. त्यांना मतं मिळाली आहे जवळपास 1,09,212. म्हणजे 1,09,000 ही ते कॉन्स्टंट रेंज आपल्याला पाहायला मिळते. जर आपण नाशिक जिल्हा पाहिला खानदेशातील तर नाशिकमध्ये सिन्नर मतदारसंघ पाहूयात. सिन्नरमध्ये अजितदादांचे आमदार आहेत माणिकराव कोकाटे. त्यांना मतं मिळाले आहेत 1,38,565. दुसरा मतदारसंघ आहे दिंडोरी जिथे की नरहरी झिरवळ आमदार आहेत. तेही अजित पवारांचे आमदार आहेत. त्यांना मतं मिळाली आहेत 1,38,622. म्हणजे 1,38,000ची रेंज आपल्याला समान पाहायला मिळते. जर आपण पुणे जिल्ह्यात आलो आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर पुणे जिल्ह्यामध्ये पुरंदर मतदारसंघ पाहूया. पुरंदर मतदारसंघामध्ये सध्या एकनाथ शिंदेचे उमेदवार विजय शिवतारे निवडून आले आहेत आणि तिथेचे काँग्रेसचे उमेदवार होते संजय जगताप. त्यांचा पराभव झाला आहे. तर संजय जगताप यांना मतं मिळाली आहे जवळपास 1,06,631. दुसऱ्या क्रमांकाची मतं आहेत. आणि त्याच्या जवळचाच मतदारसंघ दुसरा शेजारचा भोर मतदारसंघ आहे जिथे की संग्राम थोपटे इतके दिवस आमदार होते. त्या मतदारसंघामध्ये सध्या अजित पवारांचे आमदार निवडून आले आहेत
संग्राम थोपटेंना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. त्यांची मतं किती ते एकदा पाहूयात आपण. 1,06,817 एवढी मतं आहेत, म्हणजे 1,06,000ची रेंज इथे सुद्धा कॉन्स्टंट आपल्याला पाहायला मिळते. जर आपण पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील मतदारसंघ पाहिला तर शिवाजीनगर आणि कोथरूड या दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार निवडून आलेत. पण दुसऱ्या क्रमांकावर जे उमेदवार होते महाविकास आघाडीचे, त्यांची मतं काय आहेत ते एकदा आपण जाणून घेऊयात. शिवाजीनगरमध्ये पाहिलं तर दत्ता भैरट हे काँग्रेसचे उमेदवार होते, तर त्यांना मतं मिळाली आहेत 47,993. तर आणि कोथरूडमध्ये जर आपण पाहिलं चंद्रकांत मोकाटे उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत, त्यांना मतं मिळाली आहेत 47,193. म्हणजे ही 47,000ची रेंज आपल्याला कॉन्स्टंट पाहायला मिळते. जर आपण धाराशिव जिल्ह्यात आलं मराठवाड्यामध्ये तर तिथे तुळजापूरमधून भाजपचे आमदार आहेत राणा जगजितसिंह पाटील, त्यांना मतं मिळाली आहेत 1,38,863. आणि तिथे पराभूत उमेदवार आहेत काँग्रेसचे धीरज पाटील, त्यांना मतं मिळाली आहेत 94,984. आणि धाराशिव जिल्ह्याचा जो मतदारसंघ आहे जिथे की उद्धव ठाकरेंचे उमेदवार निवडून आलेत कैलास पाटील, त्यांच्याकडून पराभूत झालेले उमेदवार आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे अजित पिंगळे, त्यांना मतं मिळाले आहेत 94,007. म्हणजे 94,000 पराभूत उमेदवारांची रेंज आपल्याला धाराशिव जिल्ह्यामध्ये ही कॉन्स्टंट दिसते, सेम दिसत आहे. जर आपण पुढचा जिल्हा पाहिला तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये येऊयात. कोल्हापूरमध्ये हातकणंगले आणि शिरोळ हा दोन शेजारचे मतदारसंघ आहेत. त्या शेजारच्या मतदारसंघामध्ये अशोकराव माने यांना 1,34,191 मतं मिळाली आहेत. आणि राजेंद्र येड्रावकर जे शिरोळचे आमदार आहेत, अपक्ष आहेत, महायुतीत आहेत, त्यांना मतं मिळाली आहेत 1,34,630. म्हणजे 1,34,000ची रेंज इथे सुद्धा आपल्याला कॉन्स्टंट पाहायला मिळते. आपण कोल्हापूर शहरातील दोन मतदारसंघ पाहिले जिल्ह्यातील दक्षिण कोल्हापूर आणि करवीर शेजारील दोन मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघातील पराभूत उमेदवारांना कॉन्स्टंट रेंजमध्ये आपल्याला मतं पाहायला मिळतात. 1,31,262 हे ऋतुराज पाटील यांना मतं मिळाले आहेत. तर करवीर मतदारसंघातील काँग्रेसचेच पराभूत उमेदवार राहुल पाटील यांना 1,32,552 मतं मिळाली आहेत. अवघ्या 1 ते 1,500 हजारांचा फरक आहे. म्हणजे 1,31,000ची रेंज आपल्याला कॉन्स्टंट पाहायला मिळते. जर आपण सांगली जिल्ह्यामध्ये पाहिलं तर जतमध्ये आणि खानापूरमध्ये, जतमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर निवडून आले आहेत, तिथे पराभूत उमेदवार आहेत विक्रमसिंह सावंत जे की काँग्रेसचे आहेत. आणि खानापूरमध्ये बाबर तिथे निवडून आले, शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि तिथे पराभूत उमेदवार आहेत वैभव पाटील. आता वैभव पाटील आणि विक्रमसिंह सावंत यांची मतं जर आपण पाहिली तर 75,497 विक्रमसिंह सावंत यांना आहेत जतमधून, तर खानापूरमधून वैभव पाटील यांना मतं मिळाली आहेत 75,711. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला 75,000ची रेंज कॉन्स्टंट दिसते. आता जर आपण शेवटचा मतदारसंघ पाहिला तर सांगली, जो की पश्चिम महाराष्ट्रातच येतो, तिथे पलूस कडेगावमध्ये जर पाहायला गेलं तर पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम हे आमदार आहेत, तिथून त्यांना मतं मिळाली आहेत 1,30,769. आणि शिराळ्यामध्ये सांगली जिल्ह्यातीलच दुसरा मतदारसंघ आहे, तिथे सध्या देशमुख सत्यजित शिवाजीराव हे भाजपचे आमदार निवडून आले, त्यांना मतं मिळालेली आहेत 1,30,738. म्हणजे 1,30,000ची रेंज आपल्याला कॉन्स्टंट पाहायला मिळते. म्हणजे ओव्हरऑल जर आपण पूर्ण महाराष्ट्रात काही जिल्ह्यांचं मतदारसंघात जर पाहिलं तर पराभूत उमेदवारांची मतं जी मिळाली आहेत ती काही रेंजमध्ये सारखी दिसतात आणि विजयी उमेदवारांची सुद्धा मतं काही जिल्ह्यांमध्ये सारखी दिसतात. यावरून महाविकास आघाडीने EVMवर शंका उपस्थित केली आहे. आणि ही अधिकृत सर्व माहिती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरही तुम्ही पाहू शकता. आणि मुंबई तकवर विधानसभा निवडणुकीचे सर्व विश्लेषणाचे व्हिडिओ असो की आता सत्ता स्थापनेचे मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भाचे सर्व अपडेट्स मुंबई तकवर पाहू शकता. पाहत राहा, वाचत राहा मुंबई तक.